वाडा भिवंडी रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस इतकी भीषण होत चालली आहे की सामान्य माणसाचा प्रवास हा रोजच्या रोज संकटाचं रूप घेतो। वाडा ते कुरुस दरम्यानचा रस्ता अक्षरशः खड्डेमय झाला असून वाहन चालकांना दररोज जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो। या मुख्य रस्त्यावरील काम अत्यंत संत गतीने सुरू असून कामाची कुठलीही दिशा किंवा गुणवत्ता दिसून येत नाही। यामुळे वाहतूक कोंडी, अडथळे आणि अपघात हे आता नित्य नियमाचे झाले आहेत। या रस्त्यावरील मोठ्या प्रमाणातील इंडस्ट्रियल वाहतूक आणि ट्रक पार्किंगमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे। शाळेकरी मुलं, स्थानिक रहिवासी आणि दुचाकीस्वार यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। हीच भीषणता टाळण्यासाठी काही वाहन चालक मांगट्याने उचाट मार्गे कुडूसकडे वळतात, पण या पर्यायी मार्गाची अवस्था काहीशी वेगळी नाही। तेथेही खड्ड्यांची अक्षरशः सळा पडला आहे। रस्ता न दुरुस्त झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे। काल परळी सागपाडा येथील तरुण सुनील खांजोळे याचा अपघात झाला। अपघात झाल्यानंतर सचिन बलगे आणि योगेश जाधव या स्थानिकांनी तात्काळ ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली। सुनीलला तात्काळ कुडूस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याला तातडीने उपचार मिळाले। या अपघातासारख्या घटना आता अपवाद राहिला नसून रोज घडत आहेत। हा रस्ता नेमका किती लोकांना जखमी करणार आणि किती जणांचे प्राण घेणार, असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक आणि वाहनधारक करत आहेत। ग्रामस्थांनी आणि प्रवाशांनी शासनाकडे मागणी केली आहे की या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करून दर्जेदार रस्ता लवकरात लवकर तयार करावा। संबंधित ठेकेदारास याबाबत तातडीची सूचना द्यावी आणि कामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी। हा प्रश्न केवळ वाहतुकीचा नाही तर रोजच्या रोज जीवनाशी जोडलेला आहे। वेळेत निर्णय झाला नाही तर या रस्त्यावरचा खड्डा कित्येक घरांचे आयुष्य गिळंकृत करू शकतो। द पोलीस न्यूज करता नूतन सुनील भानुशाली, वाडा।